मंजू गो मंजू हो जायचे चाय हाड गो. आणते आणते. आई उमा असा किती दिवसांत बाहेर गेला नाही. होय तर आपला दिवसभर आपली सगळी घरातली कामच करीत असता. बाकीच्यांचा असून काय उपयोग हा. आई माका कळता हा टोमणा कोणासाठी हा. कळून काय उपयोग हा. कधीतरी भावाशी म्हणतस काय गो हा. दादा उमा घेऊन जा बाबा फिरोक म्हणान. ती बघताय सगळा घरातला. अगो सांगू काय माका मी सांगेन. हो पण घरात उमाची इतकी सवय झालेली आहे ना. कुकरची शिट्टी पण उमान भात लावला ना तरच वाजत. आळशी उठाक आणि शिमरा शिकाक. म्हणजे आई तुका काय म्हणूचा हा. कामा टाळूसाठी निमित्त शोधतोय मी. सत्या अगो तुका पण आता शिंकूच होता काय. माहेरतून येता ना ती शिंक तुझ्या माहेराकडे ठेवून नाही येता नाही. आली ताई आता आली शिंक काय करू. प्रश्न शिंक येण्याचा नाही हा. नको त्या वेळी येण्याचा हा. समजला. बरं चुकलं माझं. आता पुढच्या वेळी तुम्हाला विचारूनच शिंकेन. हा घ्या चहा घ्या. दे जायचे. श्रीनू मामी घे चहा घे. गरम आहे. नशीब हा तू इलस आज बाहेर राहून. उमा पण नाही ना घरात. आता घरात एक जण नसताना दुसऱ्याने सावरून घ्यायलाच हवं ना. उमाची सर नाही. अगो म्हणजे माका तसा म्हणूचा नाही होता. चहा उमाची सर नाही इली. आता उमाच्या हातचो चाय पिऊची सवय झाली आहे ना. हा अगो डोळ्याची झापडं पण उमाच्या चायनेच उघडतात. अगो पण ती झापड एका दिवसाची असत ना तर ठीक आहे. पण काय लोकांच्या डोळ्यावर की नाही घरातली कामा सांगितल्यावर झापड येता त्याचा काय आहे. आता बस करा माका बोलणं. आता माझी सून इल्यानंतर पण असंच बोलतलस काय माका. सून म्हणजे आता मी नसताना श्रीनूसाठी सून पण शोधलीत की काय तुम्ही. आई नाही नाही लग्न नाही जमवलान. पण आता घोडा मैदान काय लांब नाही काय. आणि आज ना उद्या सून घरात येतलीच ना. आणि घरातल्या घरातच सून येतली. पिते 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 गरम हा. लालिताई अहो कोल्हापूरवरनं काही माणसं आली होती का आपल्याकडे. हा तुझ्या माहेरचा एंटेना लय वरती बसवलेला दिसता. आणि बसवलेला असत ना तर माका सांग जरा उमा आणि दादा खय पोचल्यात. लालिताई अहो असं काय करता. माहेरी नाही कळलं मला. आता स्टॉपवर आले होते ना तेव्हा कदम काकी विचारत होत्या ती कोल्हापूरची माणसं गेली का म्हणून विचारते. हो हो मामी ते कोल्हापूरवरून जमिनीच्या व्यवहारासाठी काही माणसं आली होती. सूर्यवंशी नाव होतं त्यांचं. जमीन खरेदीसाठी. मग दादा दादा दादाक जमीन इका म्हणून सांगणारी लय माणसं होती. पण मी दादाक सांगितलंय जमीन अजिबात इकायची नाही. मी असे तुझ्या पाठीशी. हा असं तुम्ही म्हणालात दादांना. होय तर अगो विश्वास नाही काय. मग विचार ना श्रीनू काय रे बोल. हा आणि दादा इल्यानंतर ना दादाकच विचार. हा हो नाही अहो कशाला. तुम्ही कधी खोटं बोलता का लालिताई. बरं पण मग दादा आणि उमाताई कोल्हापूरला कशासाठी गेलेत आता. अगो थंय कोणाक तरी ना औषध वया होता. आता रघुनाथाच्या औषधात गुण असता ना. आपला गोदा
ठणठणीत झाला फिरता गावात. आहे दादा शिनूवरती सगळी जबाबदारी सोपून गेलो का कळताना हळूहळू श्रीनूवर सगळी जबाबदारी सोपवता तो. आणि एक दिवस निशीची पण जबाबदारी. रघुनाथा काय आहे? असे कपडे निशीच्या अंगावर? किती दिवसापासून चालू आहे हे? निशे मी काय विचारतोय, कधीपासून हे चालू आहे? काय विचारताय? मान खाली घालून चुका सुधारता येणार नाही आणि त्यावर पांघरूनही टाकता येत नाही. मला माझ्या प्रश्नांची उत्तर हवी आहेत. बोल. निशी यापुढे तिला कोणीही पाठीशी घालू नका. बापाशी खोटं बोलायची अक्कल असेल तर तिला प्रश्नांची उत्तर द्यायचे धाडस दाखवायला पाहिजे. बोल, किती दिवसापासून चालू आहे हे? अरे रघुनाथा काय करतस? ह्या लेक झाली म्हणून गावात पेढे वाटणार हो तू, आज त्याच लेकी गावातून फरफटत आणतस. माझी लेक माझा अभिमान असा असो म्हणणार तू त्या लेकी वांगडा असं वागतस? वागूक लागता आहे आणि असा वागूक यानेच भाग पाडलाय माका. आज ज्या अभिमानानं माझी मान ताठ होती तीच मान हिच्या विश्वासघातानं शर्मेनं मला खाली घालायला लावली. इतके दिवस माझी लेक माझ्याशी खोटं वागत इले, खोटा बोलत इले. माका अजूनही कळत नाही की लेक म्हणून याचा चुकला की बाप म्हणून माझा. रघुनाथा काय झाला तर सांगशीत काय? निशे नशीब तोकडे कपडे कित्या घातलेले हत? तू बंदी केलं होतस ना त्या असे कपडे घालूक? त्यासले तोकडे कपडे घालून बॅडमिंटन खेळायला गेली होती आणि ती वेशी बाहेर कोल्हापूरला. ही तुझी नात. तुमच्या संस्कारात जर ताकद असेल तर तुमची पोरगी चुकीची कशी वागल? हा सांगा बघू. आणि जर का ती चुकीचं वागत असेल तर तुमच्या संस्कारात काहीतरी गडबड वाटायला लागली आम्हाला.
माझ्यासाठी कोणी जर महत्वाचं असेल तर ती माझी माणसं. आणि माझी माणसात जर माझी तत्व पुसूक लागली तर इतरांका दोष देऊन काय उपयोग आहे? मी निशिक सांगितला होता, जी गोष्ट आपल्या संस्कारापासून आपल्याला लांब नेते ते नाही करायचं. त्यांना मी बजावून सांगितलं होतं की बॅडमिंटन खेळू नको म्हणून. कारण त्या खेळासोबत त्याचा पेहराव आणि तसा वागणा पण आला. निशी, हे सगळा खरा असा असं कसं वागू शकतोस तू? अगो, या गावात दादा खोताची लेक म्हणून ओळखतात तुका. तो दादा खोत ज्याच्या नावाचं उदो उदो करता सगळं गाव. आणि ती ओळख त्याका अशीच गावलेली नाया. रघुनाथ खोताचो दादा खोत होता ना, अख्ख्या गावात बघितलेला असा. आणि तीच ओळख तू असा काहीतरी करून मिटावतास. जायचं, मला माहितीये माझं चुकलंय, तर ऐकून तरी घ्या ना. काय ऐकून घ्यायचा? खेळूक जायच्या रे म्हणून स्पष्ट सांगितलेलं असताना तू खेळूक गेलासच कसा? मोठ्यांच्या शब्दाबाहेर गेलस. एवढी हिंमत इली खायसून? त्याची चूक झाली हा, पण पुन्हा असं नाही होणार. एक संधी दे त्या का, पुन्हा असं खरंच नाही होणार. पण जे झाला त्याचा काय? एवढ्या सगळ्या लोकांसमोर, माझ्या लेकी समोर माझा अपमान झाला, त्याचा काय? माझ्या संस्कारावर, माझ्या तत्वांवर प्रश्न उठवलाय तिने. निशी, तू माझा अभिमान होतास, पण आज तोच गमावला फक्त तुझ्यामुळे. एक बाप म्हणून मला कायम तुझा अभिमान होता की तू माझं नाव लावतेस. निशिगंधा रघुनाथ खोत. लोकांच्या नावापुढे मोठमोठ्या डिग्र्या लागतात. माझ्या नावाआधी तुझं नाव लागणं हीच माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट होती. तुझ्या कर्तृत्वाबरोबर माझे नाव जोडलं जात होतं, आणि तेच नाव आज मातीत मिसळलंय. तुझ्याशी जोडल्यामुळे. आजपर्यंत जीवापाड जपलेली तत्व मातीत मिसळली आहे तुझ्यामुळे. संस्काराचे वाभाडे निघाले तुझ्यामुळे. ज्या खांद्यावर बसून तुला अख्खा गाव फिरवला, ते खांद्या जड झाले. तुझा आनंद बघून जे डोळे भरायचे ते डोळे आज झुकलेत.
आज खऱ्या अर्थी हा दादा खोत रीता झाला. या एका क्षणिक खेळासाठी तू आपला अख्खा घर पणास लावला. तुम्ही जरा शांत व्हा. आपण नंतर बोलू या विषयावर. हेच करत आलात. शांत बसा, या विषयावर नंतर बोलू. योग्य वेळी नाही ना घेतला निर्णय, म्हणून आजचा दिवस बघायला मिळतोय. कळते तुमका? मुळात माका सांगा, ही वेळच कशी येली? एक आई म्हणून तुमच्या पोरीकडे लक्ष नाही. मी सांगताय ना, दुसऱ्याच्या लेकीची आई होताना ह्या इतका रमला की स्वतःच्या लेकीकडे पण नाही लक्ष लावलायचा. काय गो उमा, बरोबर बोलताय ना मी? असं नाही हा. मी काय चुकीचं बोललं झाली? या सगळा होणार हे मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं ना. आणि तास झाला ना, लावले ना पोरीन दिवे. निशी लहानाशी मोठी होताना या घरातल्या प्रत्येकाने बघितलेला हा. घरातून पाऊल बाहेर टाकायचं नाही म्हटल्यानंतर निशीने पाऊल मागे घेतलेला हा, तिच्या न कळता वयात सुद्धा. मग इतका शहाणपणा हे का कुठून इलो? अरे दादा, मातीत बाहेरचं बियाणं पेरताना पण आपण काळजी घेतो का? तर पिकाची चुकीची वाढ होऊ नये म्हणून. पण आपल्या लेकराच्या बाबतीत ही काळजी घेतली गेली नाही. या सगळ्याचं मूळ ना या पोर हा. ही चाल माझा. गोड गोड बोलून गुंगवता आणि स्वतःचं काम बरोबर काढून घेता. दादा, आपल्या निशीच्या डोक्यात यानंच खूळ भरवलेला हा. नाहीतर मका सांग, भरल्या घरात ह्या पोर खेळूक जाता आणि कोणाकच माहित नाही हा? काय नाही दादा, या पाहुणीनेच ते का फूस लावलेली हा. नाहीतर नाका समोर चालणारा आपला निशी असा वागणारच नाही. माझा पूर्ण विश्वास आहे माझ्या निशीवर. थांबलाले. आत्ताच्या आत्ता सगळा खुलासा व्हायला हवा. निशी कधीपासून चालू आहे? निशी, तुझ्याकडे ही शेवटची संधी आहे. जे काय असेल ते सांगून टाक. याचे परिणाम नाहीतर वाईट होतील. दादा मामा, ऐक ना, तू आधी शांत हो ना. तू बघ, तुम्ही सगळे एवढा लांबचा प्रवास करून आलात. तुम्ही आधी बसून घ्या. पाणी. मंजू मामी पाणी. इकडे ये.
निशी तुम्हाला जे काही खरं आहे ते सांगितलं नाहीस तर दादा मला माहितीये माझी चूक झाली मला मला माफ करा. मी तुम्हाला न सांगता